स्पीड कशी वाढवावी, त्याच पद्धतीनं ॲक्युरेसी कशा पद्धतीनं वाढवायची. कारण की मित्रांनो, एक्झाम आपली जवळ आलेली आहे आणि ह्या एक्झाममध्ये फक्त स्पीड असून चालत नाही, तर स्पीडसोबतच आपली ॲक्युरेसी पण असणं अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये फक्त ॲक्युरेसी असून सुद्धा चालत नाही, तर ॲक्युरेसी तुमची जवळपास 95 प्लस असणे अत्यंत आवश्यक आहे. तरच आपल्याला 20 पैकी चांगल्या प्रकारे पासिंग पुरते या ठिकाणी मार्क्स आपल्याला मिळू शकतात. तर यामध्ये अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, की बऱ्याच जणांचं स्पीड या ठिकाणी अतिशय छान आहे, म्हणजे 40 ते 45 स्पीड आहे. परंतु या ठिकाणी ॲक्युरेसी त्यांची 70 ते 75 आपल्याला पाहायला मिळते. तर ॲक्युरेसी त्यांची 95 प्लस येत नाही. तर यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची खबरदारी या ठिकाणी घेतली पाहिजे, ती संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्या टिप्स अत्यंत उपयुक्त ठरतील. काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, तर या ठिकाणी सर्व व्हिडिओ या ठिकाणी पहा, कारण त्या टिप्स तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहूया, जी मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग होत असते. तर मित्रांनो, ही जी टायपिंग आहे ती सर्व इतरतर एक्झामपेक्षा टायपिंग ही सर्वात हार्ड टायपिंग असते. इतर एक्झाम म्हणजेच उदाहरणार्थ एम-पी-एस-सी एक्झाम असेल, एम-पी-एस-सीची टायपिंग होत असते. त्याच्यापेक्षा हायकोर्टची एक्झाम ही अतिशय हार्ड असते. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टची टायपिंगची एक्झाम होत असते. त्याच्यापेक्षा हार्ड आपली ही एक्झाम असते. त्याच्यामुळे यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स आणि एक्स्ट्रा मेहनत आणि काही गोष्टी चं लक्ष आपल्याला या ठिकाणी ठेवलं पाहिजे, तरच आपली स्पीड ॲक्युरेसी मेंटेन राहते. आता पाहूया या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता वेळ अत्यंत कमी राहिलेली आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्युरेसी पण वाढवायची आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पीडसुद्धा तुम्हाला वाढवायची. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बोलूया ॲक्युरेसीवर. मित्रांनो, ॲक्युरेसी हा टायपिंगचा सर्वात महत्त्वाचा भाग, म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला कणा असं म्हटलं तरी या ठिकाणी चालते. आता ॲक्युरेसी आपली कधी वाढते? तर ॲक्युरेसी वाढण्याचा एक नियम आहे, तो म्हणजेच हळुवारपणे टायपिंग करणे. हळुवारपणे म्हणजेच काय? अत्यंत कमी वेगाने टायपिंग जर तुम्ही केलं, तर मित्रांनो तुमची ॲक्युरेसी या ठिकाणी वाढते. परंतु विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न पडतो, जर मी एवढ्या दमानं जर टायपिंग करत बसलो, तर माझी स्पीड मात्र 20 ते 25 ची स्पीड येत आहे आणि मी कसं या ठिकाणी पास होऊ? तर त्या मित्रांना सांगू इच्छितो, की जरी मित्रांनो तुमची सुरुवातीला स्पीड या ठिकाणी कमी येत असेल आणि ॲक्युरेसी जर तुमची 100% येत असेल, तर काही दिवसानंतरच तुमची स्पीड पण वाढेल आणि ॲक्युरेसी तर ऑलरेडी वाढलेलीच आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वर्क तुम्हाला काम करायचं या ठिकाणी तुमच्या ॲक्युरेसीवर तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे, तरच तुमची ऑटोमॅटिकली या ठिकाणी स्पीड वाढणार. आता ॲक्युरेसी वाढवण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत. ॲक्युरेसी आपली कशा पद्धतीने वाढेल? तर जास्त काही करत बसायचं नाही. ॲक्युरेसी वाढवण्यासाठी सर्वात अगोदर या ठिकाणी तुमचे जे 10 बोटं आहेत मित्रांनो, हेच खेळ करणार आहे सगळे आपलं. ठीक आहे. तर ह्या 10 बोटाचं काम काय आहे तर पाहूया आपण. जे आपले 10 बोटं आहेत, त्या 10 बोटाला सर्वात अगोदर तुम्हाला जे वर्ड्स आहेत, वर्ड्स म्हणजे काय? अल्फाबेटिकल. जेवढे काही कीबोर्ड्सवर अल्फाबेटिकल आहेत, त्या सर्वांची ओळख आपल्याला या 10 बोटाला करून ठेवायची. आता यांची ओळख कशी होणार? तर तुम्हाला 4 ते 5 दिवस काय करावं लागणार आहे? सलग तुम्हाला तुमचे जे पाढे आहेत, ते सर्व पाढे इंग्लिशचे तुम्हाला त्या ठिकाणी टाइप करावे लागणार आहेत, न बघता. ठीक आहे. असं जर तुम्ही 4 ते 5 दिवस या ठिकाणी केलं, तर जेवढे काही ए टू झेड अल्फाबेटिकल्स आहेत, त्यांची ओळख तुमच्या बोटाला होईल आणि याचा फायदा तुमची ॲक्युरेसी वाढण्यासाठी होईल. कारण पॅसेजमध्ये ए टू झेड पर्यंतच अल्फाबेट असतात, दुसरं काही नसते. न्यूमेरिकल्स वगैरे असतात. ठीक आहे. त्याची प्रॅक्टिस वेगळी करायची. तर याच्या पलीकडे तुम्हाला कोणते अल्फाबेट्स येणार नाही आणि एकदा का तुमच्या बोटाला हे पाठ झालं, बोटांची एक मेमरी असते मित्रांनो. ठीक आहे. आता बोटाला या ठिकाणी कळालं की हेच वर्ड्स येतात, तर बोटं तुमची ऑटोमॅटिकली तिकडे जातात. सर्वात सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर तुम्ही काय करा, आता माझा व्हिडिओ पाहता जर तुम्ही जेवण केलं नसेल, ठीक आहे, तर एक वेळेस काय करा, घरची लाईट जी असते ती लाईट ऑफ करा आणि जेवा. तर बघा तुमचा हात कुठे जाते, बरोबर आपण जर लाईट लावून जसं जेवण करतो, सेम तसंच घास तुमचा त्या ठिकाणी हात ऑटोमॅटिक तोंडामध्ये जाणार आहे का, डोळ्यामध्ये, कानामध्ये वगैरे जाणार नाही. हे कशामुळे झालेलं आहे? तर ही प्रॅक्टिस. आलं लक्षात? म्हणून त्याच पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केली, तर मित्रांनो ॲक्युरेसी ऑटोमॅटिकली वाढेल. परंतु आता मुलं या ठिकाणी अजून एक चुका करतात, की रँडमली टायपिंग करतात. ही चूक थोडीशी टाळा मित्रांनो, रँडमली टायपिंग करणे. रँडमली याचा अर्थ असा, जे तुम्हाला इंग्लिशमधला डाटा दिसला, पॅसेज दिसला, ते घ्यायचं आणि डायरेक्ट टाइप करत बसायचं. ही गोष्ट तुम्हाला
नुकसानदायक ठरते एक्झाममध्ये, कारण तुम्हाला अंदाज येत नाही एक्झाममध्ये की पॅसेज कशा पद्धतीनं असतो, किती टाईप करायचं असते. रँडमली या ठिकाणी तुम्ही टाईप करत असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला अंदाज न आल्यामुळं 10 मिनिटामध्ये तुमचा पॅसेज हा कव्हर होत नाही. मग यासाठी आपल्याला काय करायचं, तर मित्रांनो यासाठी खास आपण स्पेशली मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंगसाठी पॅसेज तयार केलेले आहेत. ऑथेंटिक, एक्झाम ओरिएंटेड, त्याच पद्धतीनं पॅसेज एक्झामला येत असतात. यासाठी तुम्ही आपले जे काही बरेच विद्यार्थी लागलेले आहेत क्लर्क म्हणून, तर त्याचं फीडबॅक तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल्सवर त्या ठिकाणी पाहू शकता. बरेच विद्यार्थी आपले प्रॅक्टिस करून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, कारण त्यांना योग्य मार्गदर्शन त्या ठिकाणी भेटलं आहे. तर ते पॅसेज तुम्हाला पूर्णपणे PDF स्वरूपामध्ये भेटतील. ते पॅसेज घ्या आणि ऑफलाईन त्याची तयारी करा. ऑफलाईन म्हणजेच काय, प्रिंट काढून आणणे आणि डायरेक्टली त्याची प्रॅक्टिस करणे. हे जर तुम्ही या ठिकाणी केलं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपण जे प्रोव्हाइड केलेले पॅसेज 9 ते 9.5 मिनिटामध्ये मित्रांनो तुम्हाला जर कंप्लीट होत असतील, तर मी गॅरंटी देतो हायकोर्टचं पॅसेज 8 ते 8.5 मिनिटामध्ये तुमचा त्या ठिकाणी पूर्णपणे कंप्लीट होतो, कारण त्या पद्धतीनं रचना करून आपण पॅसेज तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर ते पॅसेज कसे घ्यायचे, बाय कसे करायचे, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जायचं आणि डायरेक्टली लिंकवर क्लिक केल्याच्यानंतर पेमेंट झाल्याच्या नंतर डाउनलोड ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घरी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बोलूया, दुसरा जो टॉपिक्स होता तो होता आपला स्पीडचा. स्पीड कशा पद्धतीनं वाढवायची आहे. तर स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला असे आपण प्रोव्हाइड केलेले 4 ते 5च पॅसेज तुम्हाला काय करायचे, निवडायचे. आलं लक्षात? आणि हे 4 ते 5 पॅसेज तुम्हाला 2-2 वेळेस, 3-3 वेळेस, 4-4 वेळेस एकच पॅसेज तुम्हाला काय करायचं, 10-10 मिनिटाचा गॅप देऊन टाइप करायचं. असं तुम्हाला 3 ते 4 दिवस करायचं. सेम पॅसेज एक दिवस पॅसेज, आता समजा 4 दिवसाचं तुम्ही टार्गेट ठरवलं असेल, तर 2 पॅसेज घ्यायचं आणि ते 2 पॅसेज, एक पॅसेज झाला की दुसरा पॅसेज, दुसरा झाला की दुसरा पहिला, अशा पद्धतीनं करून तुम्हाला पूर्ण 2 दिवस कंटिन्यू काय करायचे, 2च पॅसेज तुम्हाला टाइप करायचे. दुसऱ्या दिवशी दुसरे 2 पॅसेज तुम्हाला टाइप करायचे, किंवा असंही करू शकता, एका दिवशी कंटिन्यू स्टेप बाय स्टेप गॅप देऊन 4-4 पॅसेज तुम्ही सेम ॲज इट इज टाइप करा. सेम ऑर्डर घ्यायचे नाही पॅसेज, सेम तेच पॅसेज टाइप करा. तुमची ॲक्युरेसी प्लस तुमची स्पीड देखील 100% वाढेल. 100% म्हणत आहे. ठीक आहे. तेच पॅसेज टाइप करा आणि त्याच्यानंतर 5व्या दिवशी मग रँडमली आपण प्रोव्हाइड केलेल्या पॅसेजमधला कोणताही पॅसेज जर तुम्ही टाइप करत बसला, तर तुम्हाला कळेल ॲक्युरेसी पण वाढलेली आहे आणि स्पीड पण तुमची वाढलेली आहे. आलं लक्षात? तर व्हिडिओ हा थोडासा मोठा होत आहे, त्याच्यामुळं बरीच इन्फॉर्मेशन आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देणार आहोत. जर पुढची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याच पद्धतीने शेवटची एक बातमी आहे, ते म्हणजेच मित्रांनो 19 मेला रात्री 8 वाजता आपण एक लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे आणि तो वेबिनार असणार आहे शिपाई या पदाची जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षा आहे ती कशी घेतली जाते, कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवा, 10 पैकी 10 गुण घेण्यासाठी कोणत्या गोष्टीचं पालन आपण केलं पाहिजे, संपूर्ण माहिती आपण लाईव्ह देणार आहोत. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे मित्रांनो, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.